नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शैलेश किरपान आपल्या या संघर्ष करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज जो आपण विषय घेऊन आलेलो आहे तो विषय आहे की पोलीस भरतीमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण अभ्यास करणार आहोत। तसेच पोलीस विशेष म्हणजे या जो डिपार्टमेंटची आपण तयारी करत आहोत त्या डिपार्टमेंट बद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं असते, कारण की महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटचा पेपर द्या, म्हणजे पोलीस भरतीमधलं कोणत्याही डिपार्टमेंटचा पेपर द्या, त्याच्यामध्ये पोलीस भरती करते वेळी तुम्हाला पोलीस भरती म्हणजे पोलीस प्रशासनावर एक ते दोन प्रश्न विचारत असतात आणि ते प्रश्न म्हणजे आपल्याला रिझल्ट देऊन जातात, जे सर्वांनाच माहित आहे। ठीक आहे, तर ते रिझल्ट आपल्याला सर्वांना देऊन जातात। तर मित्रांनो, आपण हा जो आज अभ्यासक्रम बघणार आहोत, हा पोलीस भरती अभ्यासक्रम बघणार आहोत, तर याच्यामधून तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न हा हमखास येणार आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपण तयार करत आहोत, आपण बनवत आहोत, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला आज 1 ते 2 मार्काचा फायदा अवश्य होईल। तर मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया। काय तर 2024 ची जी पोलीस भरती बॅच आहे त्या पोलीस भरतीला आपण टार्गेट करत आहोत। तर बघा, तर मित्रांनो, आपण म्हणजे या बॅच मधले किंवा या बॅच मधलं काय काय कंटेंट आहे ते आपण बघणार आहोत, किंवा आपला अभ्यासक्रम काय काय आहे तो बघणार आहोत। तर पोलीस प्रशासनाबद्दल याच्यावर आपल्या पोलीस भरतीमध्ये एक ते दोन प्रश्न निश्चित ठेवलेले असतात। तर याच्यामध्ये आपल्याला आपल्या पोलीस दलाबद्दल माहिती असणं आवश्यक आहे, म्हणजे पोलीस दल काय आहे, देशातलं कितवं पोलीस दल आहे, काय आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात। त्याच्यानंतर जो दुसरा आपला कंटेंट आहे बघायचा आहे आपल्याला, तो आहे ब्रीद वाक्य। मग पोलीस दलाचं ब्रीद वाक्य कोणतं आहे आणि त्या ब्रीद वाक्याचा अर्थ काय आहे, हा ब्रीद वाक्य कुठून घेतलेला आहे, या सर्वावर आपल्याला प्रश्न विचारत असतात। त्याच्यानंतर जो तिसरा कंटेंट आहे तो आहे दिनविशेष, म्हणजे पोलीस खात्यामधील आणि इतर जे संरक्षण डिपार्टमेंट आहे यांचे जे दिनविशेष आहे याच्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारत असतो, ते सुद्धा आपण याच्यामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर जो टॉपिक आहे पोलीस पद क्रमांक। मग पोलीस पद क्रमांक मध्ये एक प्रश्न जो नेहमी विचारत असतो तो प्रश्न म्हणजेच काय, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणतं आणि सर्वोच्च कनिष्ठ पद कोणतं। तर सर्वोच्च पद कोणतं, तर पोलीस महासंचालक, आणि सर्वोच्च कनिष्ठ पद कोणतं, तर पोलीस शिपाई। तर याच्याबद्दल आपल्याला इथे माहिती बघायचं आहे। त्याच्यानंतर जो टॉपिक आहे पोलीस महासंचालक। मग पोलीस महासंचालक या पदाची सुरुवात कधी झाली, पहिले पोलीस महासंचालक कोण आहेत, सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत, या विषयावर आपण इथे चर्चा करणार आहोत। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे पोलीस आयुक्त। मग आपल्या महाराष्ट्रामध्ये किती पोलीस आयुक्तालय आहेत, त्यांचे आयुक्त कोण कोण आहेत, ते आयुक्त कोणकोणत्या दर्जाचे असतात, याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दिसतात आणि ते सुद्धा आपण या आपल्या बॅच मध्ये किंवा आपल्या या युट्यूब सिरीज मध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर बघा, मग काही आयुक्तालय स्थापन केलेले आहेत, म्हणजे 12 पहिला आयुक्त मुंबई, मग असे 12 आयुक्तालय आहेत। ते आयुक्तालय कुठे आहेत आणि त्यांची स्थापना कधी झालेली आहे, हा सुद्धा कंटेंट आपण इथे बघणार आहोत। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला जो पोलीस भरतीमध्ये मग ज्या जिल्ह्याची आपण तयारी करत आहोत, जसं समजा आपण नागपूर जिल्ह्याची तयारी करत आहोत, तर नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीणचे पोलीस अधीक्षक कोण आहेत, नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत, याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात। म्हणून आपण इथे हा टॉपिक टाकण्यात आलेला आहे, विविध जिल्हा पोलीस अधीक्षक। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, त्याच्यानंतर स्टॉप कुठपर्यंत ओके, चला। तर पोलीस विभाग, विविध पोलीस विभाग आपल्याला बघायचे आहे याच्यामध्ये। मग पोलीस विभाग कोणकोणते, मग काय फोर्स 1 विभाग कोणकोणता आहे, त्याच्यानंतर आपला वाहतूक विभाग कोणकोणता आहे, तर ते विभाग आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे। त्याच्यानंतर आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण समोरचा आहे SRPF त्यांचे गट क्रमांक। तर आपल्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये एक वेगळा सेक्शन आहे जो SRPF आहे। मग ह्या SRPFचा स्थापना दिवस, SRPF म्हणजे काय आहे, कशाचं काम करते आणि आपल्या महाराष्ट्रात किती गट आहेत, याच्यावर आपल्याला इथे चर्चा करायची आहे। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतरचा कंटेंट आहे पोलीस कायदे। मग जर आता हा पोलीस डिपार्टमेंट उभा केलेला आहे गव्हर्नमेंटने, मग याला चालवण्यासाठी काही कायदे नेमले असतील, कायदे केले असतील, तर त्या कायद्यांचा आपण इथे पोलीस कायद्यामध्ये या टॉपिक मध्ये आपण अभ्यास करणार आहोत। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे आपला जो टॉपिक आहे तो पोलीस उपक्रम। पोलीस उपक्रम म्हणजेच काय, तर मग पोलीस म्हणजे आपलं पोलीस खातं विविध
उपक्रम चालवत असते, जसं ऑपरेशन मुस्कान हा दरवर्षी सालवा जुटूम योजना ह्या योजना अशा राबवत असतात आणि त्याच्यावर पोलीस खात्यामध्ये जेव्हा आपला पेपर असते त्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारत असतात. तर म्हणून आतापर्यंतचे केलेले उपक्रम आणि जे करंट मध्ये असतील ते उपक्रम आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे भारतातील इतर दल. मग पोलीस खातं संरक्षण करते का आपलं? नाही. तर मग काही BSF आहे, आर्मी आहे, असे विविध दल आहेत. त्या दलांबद्दल थोडी सुद्धा आपण इथे माहिती बघणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण बघणार आहोत संकीर्ण. संकीर्ण म्हणजे जे आपल्या बॅच मधून काही सुटलेला भाग असेल तो आपण भाग इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि मग सर्वात महत्वाचं आहे की आलेले प्रश्न, आपल्या पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न कोणकोणते आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथं बघायचे आहेत. आणि याच्यामध्ये अपडेट प्रश्न कोणकोणते आहेत ते प्रश्न सुद्धा आपण या बॅच मध्ये बघणार आहोत किंवा या अभ्यासक्रमामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत टिकून राहा. याच्यानंतर आपल्याला खूप अशी महत्वाची माहिती भेटणार आहे. तर मित्रांनो बघा, तर हे एवढा हा आपला पोलीस भरतीचा किंवा पोलीस भरतीचा पोलीस प्रशासनावरचा हा आपला अभ्यासक्रम आहे. सर्वांना या टॉपिकवर तुम्ही नोट्स काढून ठेवा. नोट्स आम्ही युट्यूबच्या आपल्या लिंक मध्ये टाकूच. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या पोलीस प्रशासनावर तुम्हाला प्रश्न येणार आहे, म्हणजे नक्की येणार. तर ठीक आहे मित्रांनो, तर चला याच्यानंतर आपला दुसरा टॉपिक बघू. तर बघा मित्रांनो, काय म्हणते, तर हा आपला महाराष्ट्र पोलीस दलांचा लोगो तो बघायचा आहे. त्याच्यामध्ये एक कोट टाकलेला आहे तुमच्यासाठी, सुंदरसा असा कोट टाकलेला आहे. मुझे अभिमान है इसका कि मैं हूं अंगवर्दी का. मुझे अभिमान है इसका मैं हूं अंगवर्दी का. बड़ी किस्मत से मिलता है खाकी रंग वर्दी का. बड़ी किस्मत से मिलता है खाकी रंग वर्दी का. खाकी रंग मिळवण्यासाठी खूप आपल्याला मेहनत करायची आहे, जिद्द आणायची आहे आणि खूप अशी मेहनत करून हा खाकी रंग आपल्याला मिळवायचा आहे. आणि हा सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व अखंड महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा हा खाकी रंग हा स्वप्न असतो. तर मित्रांनो, तर या स्वप्नासाठी आपल्याला झटत राहावं लागेल आणि काम करत राहावं लागेल. तर मित्रांनो, याच्यानंतर बघा, तर तुम्ही या गृहस्थांना ओळखतच असाल. माननीय श्री आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे नायकच आहेत, जे 26/11चा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये कसाबला पकडून देणारे आणि जिवंत छात्यावर गोळी झेलणारे आपले शहीद श्री तुकारामजी ओबडे सर यांना थोडं अभिवादन करू आणि आपल्या बॅचचा प्रारंभ करू. तर मित्रांनो, तर लक्षात घ्या की बॅच काय आहे ती समजून घ्या, की बॅच काय म्हणते, बॅच मध्ये काय काय असणार आहे किंवा आपल्या युट्यूब सिरीज मध्ये काय काय असणार आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. तर शहीद तुकारामजी ओबडे सरांना आपण अभिवादन करून समोर चालूया. तर बघा मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट कंटेंट बघायचा आहे. आता आपल्या पोलीस दलाबद्दल बघायचं आहे की पोलीस दल काय आहे, नेमकं पोलीस दल काय आहे. तर पोलीस दल म्हणजे काय, तर तुम्हाला माहितच आहे, नागरिकांच्या सुरक्षतेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत असते, बरोबर ना. ती आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात म्हणजे सुव्यवस्था, इव्हन जगामध्ये पण कुठं जा तरी तुम्हाला जी सुव्यवस्था राखायची आहे, गुन्हेगारी कमी करायची आहे, तर त्याच्यासाठी सदैव 24 घंटे काम करणारा जो एक दल आहे तोच दल म्हणजे आपला पोलीस दल. तर बघा, नागरिकांच्या सुरक्षित कायद्यावर राखण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत असते. त्याच्यानंतर बघा, आपला महाराष्ट्र पोलीस दलाला खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे आजचाच झाला आहे का की महाराष्ट्र 1 मे 1960 महाराष्ट्र तयार झाला आणि तेव्हाच पोलिसांचं डिपार्टमेंट खोलण्यात आलं का? नाही. त्याच्याही अगोदर आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहास सुद्धा आपल्याला इथे बघायचा आहे. त्याच्यानंतर बघा, अगदी प्राचीन काळामध्ये सुद्धा पोलिसांचा उल्लेख मिळतो. खास करून गुप्त इरा होता. त्या गुप्त इरामध्ये पोलिसांबद्दल अचूक माहिती मिळते, म्हणजे त्या काळची आपल्याला स्थिती समजते. गुप्त काळामध्ये पोलीस दलाचा जो प्रमुख असायचा त्याला काय म्हणायचे? महादंडाधिकारी म्हणायचे. काय म्हणायचे? महादंडाधिकारी. म्हणजे आजचं जे पोलीस महासंचालक पद आहे ते त्या गुप्त काळामध्ये, लक्षात ठेवायचं, गुप्त काळामध्ये महादंडाधिकारीला म्हणायचं. हा गुप्त काळाबद्दल माहितीच असेल तुम्हाला. गुप्त काळ म्हणजे गुप्त घराण्याचे संस्थापक होते श्रीगुप्त. ठीक आहे, असं थोडं स्टॅटिक्स जीके पण सुद्धा आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर या गुप्त काळामध्ये पोलीस दलाच्या प्रमुखास काय म्हणायचे? महादंडाधिकारी म्हणायचे. मग पोलीस शिपायाला काय म्हणायचे? आपण ज्याची तयारी करतो त्या पोलीस शिपायांना काय म्हणायचे? तर दंडनायक म्हणायचे. दंडनायक म्हणायचे. तर अशा प्रकारे हा थोडा इतिहास आहे. त्याच्यानंतर बघा, भारतात आणि आपल्या खास करून महाराष्ट्रात जी पोलीस व्यवस्था आहे ती व्यवस्था ब्रिटिश प्रणालीवर आधारित आहे. म्हणजे ब्रिटिशांनी जी प्रणाली आपल्या मध्ये लावली होती त्याच प्रणालीवर पोलीस हा घटक आपल्या आधारित आहे. त्याच्यानंतर बघा, भारतात मुख्यतः ब्रिटिशांनी 1861 मध्ये
लक्षात घ्या 1861 मध्ये पोलीस प्रशासनामध्ये खूप मोठे बदल केले आणि 1862 पासून ते आपल्याला दिसून सुद्धा आले, ठीक आहे. आणि खास करून मुंबई प्रांतामध्ये तर ब्रिटिशांनी बदल केले आणि तिथूनच पोलीस खात्याचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर बघा सरदार पटेल. आता जनक कोणाला म्हणायचं मग की भारतीय पोलीस सेवेचा जनक कोण, तर भारतीय पोलीस सेवेचे जनक आहेत सरदार पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचा जनक असं म्हणतात. हे इम्पॉर्टंट आहे, IMP आहे. आपल्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे की भारतीय पोलीस सेवेचा जनक कोण, तर भारतीय पोलीस सेवेचा जनक आहे सरदार पटेल. त्याच्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेत पोलीस प्रशासन हा कोणत्या सूचीतील विषय आहे, तर आपल्याकडे 3 सूची आहे. केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्त सूची आहे. केंद्र सूचीवर केंद्र सूचीनुसार केंद्र चालतोय, राज्य सूचीनुसार राज्य चालतोय आणि समवर्ती सूचीनुसार राज्य आणि केंद्र दोन्ही चालतात, ठीक आहे. तर याच्यामध्ये तर पोलीस हा विषय आहे हा आपला राज्य सूचीतील विषय आहे. म्हणजे याच्यावर कायदे करण्याचा किंवा सर्व अधिकार कोणाला आहे, राज्याला आहे आणि हा राज्य सूचीतील विषय आहे. मात्र जेव्हा कार्यकर्तेवेळी, जेव्हा राज्य सूचीतील विषय आहेत परंतु कार्यकर्तेवेळी त्यावेळेस केंद्रीय कायदे आणि काय राज्य कायदे या दोघंही कायद्यांचा आपल्याला काय करावं लागते, वापर करावा लागतो. म्हणजे केंद्रीय कायदा म्हटलं तर CR म्हणजे केंद्रीय कायदा म्हटलं तर आपला IPC आहे जो 1860 चा IPC ऍक्ट आहे आणि कधी अजून दुसरं कार्य करायचं असेल तर CRPC ऍक्ट जो राज्य सरकारचा आहे. असे कायद्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतोय आणि त्यानुसार आपलं पोलीस प्रशासन चालत असते, ठीक आहे. पोलीस प्रशासन हे गृह खात्याअंतर्गत येतोय. कोणत्या खात्याअंतर्गत येतो, गृह खात्यात. म्हणजे इतका महत्वाचा जो खाता आहे म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हा कोणत्या खात्याअंतर्गत येतो, तर कोणत्या खात्याअंतर्गत येतो, गृह खात्याअंतर्गत येतो. गृह खात्याअंतर्गत मग या गृह खात्याचा प्रमुख कोण असेल, गृहमंत्री. कोण असेल, गृहमंत्री. मग जबाबदार मंत्री कोण असतो, तर जबाबदार मंत्री हा असतो गृहमंत्री असतो. तो मग एक केंद्रामध्ये केंद्राचा आणि राज्यामध्ये राज्याचा. मग सध्याचा इथून एक प्रश्न निघतोय आपल्याला पोलीस भरतीला. जर पोलीस भरतीला आपल्याला तो प्रश्न दिसत असतो की सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत, तर सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत, माननीय श्री अमितजी शहा. मग तुम्हाला इथून अजून एक प्रश्न निघतोय की महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण, तर महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत, देवेंद्रजी फडणवीस, ठीक आहे. तर अशा प्रकारे यांच्यावर प्रश्न असतात आणि हेच मंत्री जबाबदार असतात. हेच मंत्री जबाबदार असतात कोणाला, पोलीस खात्याला. गृहमंत्री झाल्यानंतर गृहमंत्र्याच्या खालचा जो दर्जा असतो म्हणजे खाली जो दर्जा असतो तो असतो पोलीस महासंचालकाचा आणि ते पोलीस खात्याचे सर्वोच्च प्रमुख असतात आणि त्यांच्यावरती हे जो एक पद निर्माण केलेला आहे आपण कोणतं, गृहमंत्री, तो पद महत्वाचा असतो. त्याच्यानंतर मित्रांनो मग महाराष्ट्र पोलीस खातं काय म्हणतो आपलं, महाराष्ट्र पोलीस खात्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. तर महाराष्ट्र हे देशातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे 3रे राज्य आहे. पहिलं राज्य राजस्थान, दुसरं राज्य मध्य प्रदेश आणि तिसरं राज्य आपलं कोणतं आहे, महाराष्ट्र आहे. परंतु जरी क्षेत्रफळाने 3रं असलं तरी लोकसंख्येने आपला हा राज्य कितवा आहे, दुसरा आहे. म्हणजे भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात आहे. मग महाराष्ट्रात आहे तर मग त्याच्यासाठी आपल्याला तेवढ्या लोकसंख्येला कंट्रोल करण्यासाठी पोलीस खातं आवश्यक आहे. म्हणून पोलीस खातं मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्याच्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर मुंबई प्रांतासाठी, मी सांगितलं तुम्हाला की कोणत्या प्रांतासाठी, तर मुंबई प्रांतासाठी सर्वात अगोदर पोलीस नेमण्यात आले होते. त्याच्यानंतर बघा मुंबई बेटाचे संरक्षण करण्यासाठी, म्हणजे जो मुंबई बेट होता, आता जी आपली जी महाराष्ट्राची राजधानी आहे त्या महाराष्ट्राची जी आर्थिक राजधानी आहे मुंबई, त्या मुंबई एक बेट होता, 7 बेटांचा तो समूह आहे आपला मुंबई. त्या मुंबई बेटाचं संरक्षण करण्यासाठी 1772 ला सर्वप्रथम पोलीस नेमले गेलेले आहेत, ठीक आहे. आणि हे कोण नेमले, सर्व ब्रिटिशांनी नेमले, ठीक आहे. सर्वप्रथम पोलीस नेमले. यांना भंडारी ब्रिगेड म्हणायचे. काय म्हणायचे लक्षात घ्या, काय म्हणायचे याला, भंडारी ब्रिगेड. म्हणजे मुंबई पोलिसांना काय म्हणायचे त्यावेळेस, भंडारी ब्रिगेड या नावानं ते पोलीस ओळखले जायचे. त्याच्यानंतर बघा 17 फरवरी 1771 ला अधिक म्हणजे ती शिस्तप्रिय झाली. म्हणजे कोणाचं, लॉर्ड कार्नवालिस, म्हणजे कार्नवालिस आहे, ठीक आहे, वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये, ठीक आहे, ते अजून शिस्तप्रिय झालेली आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस हे देशातील अग्रेसर पोलीस दल आहे. म्हणजे सर्वात अग्रेसर पोलीस दल आहे महाराष्ट्र पोलीस. आणि खास करून त्याच्यामध्ये आपलं मुंबई पोलीस याच्यामध्ये जगात नाव चालत असतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना लक्षात घ्या 2 जानेवारी 1961 मध्ये करण्यात आली. मग आपल्याला इथं प्रश्न निघतोय की महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झालेली आहे, तर महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली आहे 2 जानेवारी 1961 मध्ये करण्यात आली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मग महाराष्ट्र पोलिसाचा ध्वज श्री पंडित नेहरू यांच्या हस्ते देण्यात आला. म्हणजे त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान माननीय श्री पंडितजी नेहरू यांच्या हस्ते तो पोलिसांचा ध्वज आपल्याला प्रदान करण्यात आलेला होता. त्याची समोर इमेज सुद्धा आहे, त्याचा इतिहास सुद्धा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठं आहे, मुंबई येथे आहे. कुठं आहे, मुंबईमध्ये आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे सुद्धा प्रश्न विचारतो की महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठे आहे, तर मुख्यालय कुठं आहे, मुंबई येथे आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र दलाचं मुखपत्र कोणतं. आता मुखपत्र याच्यावर प्रश्न विचारतो आपल्याला की महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र कोणतं, तर दक्षता. मुखपत्र कोणतं आहे, दक्षता आहे. त्याच्यानंतर बघा अजून इथं एक प्रश्न निघतो, महाराष्ट्र पोलिसांचं दैनिक कोणतं आहे, तर दैनिक आहे सुरक्षा नावाचं ते दैनिक प्रकाशित करत असतात. ठीक आहे. मग आता बघा इथे वृत्तपत्र आपण बघत आहोत, तर काय दक्षता आहे. त्याच्यानंतर काय दैनिक कोणतं आहे, सुरक्षा आहे. आणि एक महाराष्ट्र पोलिसांचं नियतकालिक आहे. नियतकालिक म्हणजे कधीही कितीही वेळानंतर तो प्रकाशित होतो, तो नियतकालिक आहे. त्याचं नाव आहे भगीरथ. लक्षात ठेवायचं. इथे हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. मी ज्या ज्या प्रश्नांना लाईनअप केलं आहे ते प्रश्न खूप मोठे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला बघायचं आहे मग महाराष्ट्र पोलीस दलाची व्याप्ती काय आहे. महाराष्ट्र पोलीस दलाची व्याप्ती काय आहे, मग महाराष्ट्र पोलीस किती भागामध्ये विभागलेला आहे ते सर्व आपल्याला आज या टॉपिक मध्ये बघायचं आहे. तर मग बघा महाराष्ट्रात दर 1 लाख पोलीस मागे म्हणजे 1 लाख लोकसंख्येमागे 157 पोलीस कर्मचारी आहेत. किती पोलीस कर्मचारी आहेत, 157 पोलीस कर्मचारी आहेत. त्याच्यानंतर आणि कर्मचारी व 1 पोलीस स्टेशन आहे. म्हणजे 1 पोलीस स्टेशन आणि त्या एका पोलीस स्टेशनमध्ये 157 कर्मचारी म्हणजे ते छोटे मोठे सरासरी पकडलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र पोलीस खात्याचे एकूण 104 घटक आहेत. 104 घटक आहेत. ते 104 घटकामध्ये महाराष्ट्र पोलीस आपलं काय काय केलं आहे, विभागलेला आहे. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर 12 आयुक्तालय आहेत आपल्या महाराष्ट्र पोलिसांमध्ये. म्हणजे किती आयुक्तालय आहेत, तर 12. त्याच्यानंतर 8 ग्रामीण पोलीस परिक्षेत्रे आहेत. 8 पोलीस परिक्षेत्रे आहेत. त्याच्यानंतर बघा 35 पोलीस जिल्हे आहेत. पोलीस जिल्हे आपण बघणार आहोत. पोलीस जिल्हे ठीक आहे. तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, परंतु पोलीस जिल्हे किती, तर 35 पोलीस जिल्हे आहेत. त्याच्यानंतर बघा 19 राज्य राखीव पोलीस बल आहे, म्हणजे SRPF चे गट आहे. त्याच्यानंतर बघा 14 प्रशिक्षण संस्था आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 गुन्हे अन्वेषण विभाग आहे, म्हणजे यांचे मुख्यालय पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर राज्य गुप्त वार्ता विभाग आहे. 1 मोटार परिवहन विभाग आहे. त्याच्यानंतर 1 राज्य पोलीस बिनतारी संदेश यंत्रणा आहे. या 12 म्हणजे या 12 आयुक्तालयामध्ये 1 रेल्वे आयुक्तालय सुद्धा आहे, ते सुद्धा आपण इकडे बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा 2 रेल्वे पोलीस जिल्हे आहेत आपल्याला, ते सुद्धा इथं बघायचं आहे. परंतु हे जे 104 घटक आहेत, हे 104 घटक कामकाजासाठी त्यांनी 20 विभागामध्ये त्याला काय केलं आहे, विभागलेला आहे. 20 भागामध्ये विभागलेला आहे. ते 20 भाग कोणते, तर 12 आयुक्तालय आणि महत्वाचे 8 पोलीस परिक्षेत्रे. यानुसार त्यांचं काय चालत असते, काम चालत असते. तर ते आपण कसं काम चालणार आहे, तर ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारी अशी इन्फॉर्मेशन माहिती मिळणारच आहे. तर मित्रांनो चला तर समोर पाहूया. त्याच्यानंतर बघा ब्रीद वाक्य. मग आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य कोणतं आहे, इथं तुम्हाला खरंच सांगतोय इम्पॉर्टंट माहिती भेटणार आहे. ब्रीद वाक्य सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य कोणतं आहे. ज्या ब्रीद वाक्यासाठी आपले पोलीस नेहमीच काम करण्यात अग्रेसर असतात, ते ब्रीद वाक्य म्हणजे कोणतं, सदरक्षणाय खलनिग्रहणाय. सदरक्षणाय आणि खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे. आणि सदरक्षणाय म्हणजे काय, सज्जनाचे रक्षण करणे, आणि खल म्हणजे दुष्ट, या दुष्टांचा काय करणे, नाश करणे. हा आपल्या पोलिसांचं प्रमुख ब्रीद वाक्य आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मग हा सदरक्षणाय खलनिग्रहणाय डायरेक्ट महाराष्ट्र पोलिसांमध्ये कसं झालं, तर हा आपल्याला याचं जर बघायचं झालं तर आपल्याला हा भगवद्गीतेमध्ये दिसतोय.
हा कुठं दिसतोय? भगवद्गीतेमध्ये दिसतोय. तर बघा याचा उगम कुठून आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे याचं? तर श्रीमद भागवत पुराण, आपला जो भागवत पुराण आहे जी कोणी सांगितलेली? भगवान श्रीकृष्णाने सांगितली होती. त्याच्यामध्ये स्कंद 10 अध्याय 17 श्लोक 27 यातील ती ओळ आहे. यातील ती ओळ आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. तर ते बघा ते श्लोक इथं आहे. लोके भवाजतीन कलयावर्तीन सदरक्षणाय खलनिग्रहणाय चान्य. हे बघा तर काय आहे? तर हा भगवद्गीतेमधील हा काय आहे? स्कंद 10 अध्याय 17 श्लोक 27 यामधील ओळ सदरक्षणाय खलनिग्रहणाय. हे माहित नव्हतं आपल्याला कुठेही पुस्तकामध्ये दिलेलं नाहीये. तर मित्रांनो ही खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी, जे आपण पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. सदरक्षणाय खलनिग्रहणाय याचा उगम कुठं आहे? तर कुठं आहे याचा उगम तुम्हाला कुठं दिसेल? श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिसेल. ठीक आहे. आणि त्याच्यामधले 27 म्हणजे श्लोक जो 27 आहे अध्याय 17 त्याच्यातली 27वी ओळ त्याच्यामध्ये हे दिलं आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. आलं? म्हणजे सज्जनाचं रक्षण करू आणि दुष्टांचं काय करू? नाश करू असं तिथं सांगितलेलं आहे. तर हे महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीद वाक्य आहे. तर ते ब्रीद वाक्य चांगलं लक्षात ठेवा, सदरक्षणाय खलनिग्रहण. आणि याचा अर्थ सुद्धा विचारतो जो मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर पोलीस चिन्ह. महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस चिन्ह कोणतं आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस चिन्ह आहे पंचकोनी तारा. याला म्हणायचं पंचकोनी तारा. हे काय आहे? पंचकोनी तारा. याचं वैशिष्ट्य काय? तर पोलीस खात्यामध्ये 2 स्टार 3 स्टार 4 स्टार असं देतो. म्हणजे या ताऱ्याबद्दल म्हणजे तारेच आहेत. आमचे पोलीस खात्यामधले जे पोलीस आहेत ते एक प्रकारचे तारेच आहेत, जे आपल्या या समाजामध्ये लखलखत असतात. ते तारे, त्या ताऱ्यांबद्दल इथं पंचकोनी हा तारा दिलेला आहे. ठीक आहे, पोलीस खात्यामध्ये. त्याच्यानंतर इथे 2 वर्तुळ आहेत. या वर्तुळांचा पण सुद्धा अर्थ आहे. हे वर्तुळ काय दर्शवतात? तर काय दर्शवतात? तर हे वर्तुळ सुरक्षा दर्शवतात की नाही बा आम्ही तुमची काय करू? सुरक्षा करू. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये हा जो एक हात आहे हात सुद्धा दिलेला आहे. म्हणजे हा पंचकोनी तारा. त्याच्यानंतर किती वर्तुळ आहेत असाही प्रश्न विचारेल तुम्हाला. तर याच्यामध्ये किती आहे? 2 वर्तुळ आहेत. आणि हे 2 वर्तुळ काय दर्शवतात? आपली सुरक्षा दर्शवतात. काय दर्शवतात? सुरक्षा दर्शवतात. तसंच हा काय आहे? पंचकोनी तारा. पंचकोनी तारा सुद्धा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर इथे जो हात आहे काय आहे? हात. हा हात काय दर्शवतो? तर हा हात दर्शवतो अभय. काय दर्शवतो? अभय. आम्ही तुम्हाला अभय देतोय, आम्ही तुमची सुरक्षाही करू, तुम्हाला अभय देऊ, असं हा महाराष्ट्र पोलीस दलाचं चिन्ह आहे. आणि वरती लिहिलं आहे महाराष्ट्र पोलीस. आणि खाली लिहिलं आहे त्याच्यामध्ये जो आपल्या पोलीस दलाचं जो ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहण आहे. कुठून घेतलं आहे ते सांगितलेलंच आहे. तर मित्रांनो चला सामोरं जाऊया. मग आपला पोलीस दलाचं चिन्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे झेंडा बघायचा आहे की आपल्या पोलीस दलाचा झेंडा कोणता आहे. तर आपल्या पोलीस दलाचा झेंडा आहे गडद निळा रंग. कोणता रंग? गडद निळा. कोणता रंग? गडद निळा रंग आपल्याला आहे. त्याच्यानंतर इथे या गडद निळ्या रंगाच्या सभोवताल ही एक पांढरी रेष दिसत आहे. ही असते रेशमची पट्टी असते, रेशमी पट्टी असते, पांढरी रेशमी पट्टी. ठीक आहे. आणि त्याच्यावर जो पोलीस दलाचं चिन्ह आहे, पोलीस दलाचं चिन्ह आहे काय? महाराष्ट्र पोलीस दलाचं चिन्ह तो काय असतो? छापलेला असतो. असा हा महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा असतो. मग हा झेंडा कोणा प्रदान केला? तर लक्षात घ्या 2 जानेवारी 1961 मध्ये हा झेंडा आपल्या त्यावेळेचे विद्यमान पंतप्रधान, भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी हा ध्वज, पोलीस ध्वज आपल्याला प्रदान केलेला आहे. तर हा या झेंड्याबद्दल थोडीशी माहिती आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पोलीस मध्ये त्यांच्यावर प्रश्न सुद्धा विचारतात की महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडा आपल्याला कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आलं? तर त्यावेळेचे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. ठीक आहे. आणि हा मग आपल्याला प्रश्न विचारतो की महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा कोणत्या रंगाचा आहे? तर कोणत्या रंगाचा आहे? गडद निळ्या रंगाचा आहे. तर एवढी माहिती लक्षात ठेवायचं. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तर ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटलेली असेल तर आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
तसेच आम्हाला फॉलो करा फेसबुक, ट्विटर, इंस्टा, युट्यूब या आमच्या चॅनलवर तो आम्हाला फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.